फिटनेस का डोस आधा घंटा रोज या घोषवाक्याखाली रसायनी येथे भव्य फिट इंडिया मॅरेथॉन पार पडली। महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई HOC एज्युकेशनल कॅम्पस आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मॅरेथॉनमध्ये तब्बल 1450 स्पर्धकांनी सहभाग घेतला। ही मॅरेथॉन 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा 2 गटांमध्ये पार पडली। 10 किलोमीटरपर्यंत ही शर्यत पिल्लई HOC स्पोर्ट्स स्टेडियमपासून सुरू होऊन रसायनी रेल्वे स्थानकावरून पुन्हा स्टेडियमवर समाप्त झाली। 5 किलोमीटर शर्यत पिल्लई स्टेडियमपासून सुरू होऊन HIL कंपनीच्या गेटवरून परत स्टेडियमवर संपली। सकाळी 7 वाजता महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या डेप्युटी CEO डॉक्टर लता मेनन यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांनी झेंडा दाखवून शर्यतीला सुरुवात केली। यावेळी भारतीय सीमा शुल्क सहसंचालक अमृताश्व कमल, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रतिनिधी सुश्री प्रियांका आलिम तसेच विविध क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होते। या स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, पदके आणि ट्रॉफी देण्यात आल्या। प्रत्येक गटातील विजेते पुढील प्रमाणे आहेत। 18 वर्षाखालील गट मुले प्रथम राज भगत, द्वितीय क्रमांक राज चव्हाण तर तृतीय क्रमांक यश निंदेकर यांनी मिळवला आहे। तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक अनुष्का गुप्ता, द्वितीय क्रमांक मुक्तिका संभाळ, तृतीय क्रमांक प्रतिमा भगत यांनी मिळवला आहे। तसेच 18 ते 40 वर्ष वयोगटातील पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक कल्पेश देवरे यांनी पटकावला असून द्वितीय क्रमांक रामू पारडी तर तृतीय क्रमांक संदीप पाल यांनी पटकावला आहे। तसेच महिलांमध्ये प्रथम क्रमांक देविका सोनावणे, द्वितीय क्रमांक समृद्धी लवाटे, तृतीय क्रमांक मयुरी पाटील यांनी पटकावला आहे। तसेच 40 वर्षांवरील गटामध्ये पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक कमली भगत, द्वितीय क्रमांक अमित विचारे, तृतीय क्रमांक सुनील पनघट यांनी मिळवला आहे। तसेच महिलांमध्ये प्रथम क्रमांक सुनैना नागररत्ने, द्वितीय क्रमांक श्रद्धा काळे, तृतीय क्रमांक शिखा पांडे यांनी पटकावला आहे। या मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील स्पर्धकांनी उत्साहाने भाग घेतला। हा रसायनीतील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धावण्याचा उपक्रम ठरला आहे। यावेळी सहभागी स्पर्धकांनी आणि विजेत्यांनी आयोजकांचे विशेष आभार मानले। बहुत ही बढ़िया इवेंट था, मुझे बहुत अच्छा लगा। और सबसे अच्छी बात ये है कि जो अरेंजमेंट्स किए इन लोगों ने बहुत ही उम्दा दर्जे का था। अरेंजमेंट्स, पार्टिसिपेशन जो यहाँ पे है बहुत ही बढ़िया है। सब लोगों ने पार्टिसिपेट किया है। मैं एक्सपेक्ट नहीं कर रहा था कि इतने ज्यादा लोग आएंगे, बच्चे खास करके। सो ऑन अ हॉलीडे ये लोग आए हैं, मुझे बहुत खुशी है इस बात की कि ये सब पार्टिसिपेट किए यहाँ पे एंड दे हैव रन विद ऑल द एंथुसियाज्म। जितना उनके अंदर प्रेरणा थी वो सब लेके वो दौड़े हैं। मुझे बहुत अच्छा लगा। महाराष्ट्र भी एक स्टेट आता है, तो जैसे ही हमें एक सर्कुलर मिलता है कि आपको फिट इंडिया के अंतर्गत कि ये इवेंट करवाना है, तो मल्टीपल इवेंट वो हो मैराथन के रूप में या फिर अन्य जैसे स्पोर्ट्स एक्टिविटी हो, हमारे जो छोटे छोटे गेम्स होते हैं और भी कोई कुछ गेम्स होते हैं। बट जैसे कि हम ये जहाँ पे ये HOC स्कूल को भी हमने कम्युनिकेट किया था, तो उन्होंने उसमें आनाकानी नहीं की और तुरंत उन्होंने इसमें हामी भर दी और ये इवेंट करने के लिए उनका जो पॉजिटिव रिस्पांस था, जैसे हालांकि मेरी 2 दिन पहले भी यहाँ पे विजिट हुआ था, तो इनसे चेयरमैन से भी मिलने का मुझे मौका मिला था। तो एक जो स्पोर्ट्स प्रेम जो रहता है वो मुझे उसमें से दिखाई दिया। और यहाँ का जो फैकल्टी है इंक्लूडिंग सभी डिपार्टमेंट, ना कि स्पोर्ट्स को छोड़ के बट सभी डिपार्टमेंट जो एक यूनिटी से काम करते हैं, तो यहाँ पे ऐसा लगा कि यहाँ पे कितने भी इवेंट हम दे या फिर वो खुद से भी ऑर्गेनाइज करे, तो आज जो उन्होंने एकदम पॉजिटिवली ये इवेंट को एकदम अच्छे से निभाया, जो कि अनएक्सपेक्टेड था मेरे लिए, खुद के लिए, कि 1500 तक पार्टिसिपेंट यहाँ पे आज मौजूद हैं, वो भी हर एज कैटेगरी में। लोकल जितने स्कूल्स है एंड क्लब्स है और सोसाइटी है, उनको सब इन्फॉर्म किया है अबाउट ये मैराथन के बारे में। ये मैराथन हम लोग मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेयर्स एंड स्पोर्ट्स का स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया रीजनल सेंटर अंधविली के साथ मिलकर महात्मा एजुकेशन सोसाइटीज पिल्लस एजुकेशनल कैंपस कर रहा है रसायनी में। इसके लिए हम लोग को लोकल कम्युनिटी से बहुत ज्यादा सपोर्ट मिला, लोकल स्कूल से मिला। हमारा भी सब जितने इधर रोटरी क्लब हो, बिग कोलो, पार्ले जी, पार्ले एग्रो, ये लोग सब हम लोग को बहुत मदद किया है मैराथन ऑर्गेनाइज करने में। फिर हमारा महात्मा एजुकेशन मैनेजमेंट फुल हेड में जाने के लिए हम लोग को आदेश दिया था, इसलिए हमारा मैराथन बहुत सक्सेसफुली हुआ है, ऐसे मेरा मानना है। तर आपल्याला माहिती आहे आपण इथे कल्चरल आणि स्पोर्ट्स अकॅडमिक्सच्या एडिशन मध्ये आपण कल्चरल आणि स्पोर्ट्स याचे खूप इव्हेंट्स घेत असतो। याच्या मागचं कारण हेच आहे की आपण मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा
याच्याकडे नेहमी लक्ष देत असतो. तर त्यामुळे हे कल्चरल आणि स्पोर्ट्सचे जे इव्हेंट आहेत त्याच्या मागचा हा उद्देश आहे की मुलांनी यंग एज मध्ये अशा हेल्दी हॉबीज त्यांच्यामध्ये तयार व्हाव्यात ज्या त्यांना पुढे आयुष्यामध्ये स्ट्रेस बस्टर म्हणून कामाला येतील. ते अत्यंत महत्वाचं असतं. आणि ह्या एरियातल्या लोकांना आमचा हाच संदेश असेल की ह्या आम्ही जे नेहमी कार्यक्रम करतो त्याला सपोर्ट करा. सरांनी सगळ्यांना धन्यवाद दिले आहेत. एक ॲडिशनल इथल्या पोलीस डिपार्टमेंटचं मी सांगते, रसायनी पोलीस स्टेशन जे आहे ते आम्हाला नेहमी सहकार्य करत असतं. आपलं रोटरी क्लब आहे, सगळेजण तुम्ही तर सगळेजण नेहमीच आमच्या बरोबर असता. असं सहकार्य सगळ्यांनी आमच्या बरोबर चालू ठेवावं. त्यामुळे आम्हाला जे ह्या क्षेत्रात काम करायचं आहे त्याच्यात मदतच होईल. धन्यवाद. रसायनी कॅम्पस जे तुम्हाला माहितीये नेहमीच काही ना काही वेगळा उपक्रम करत राहतं ज्याच्यानी सोसायटीचं भलं होईल, ज्याच्यानी मुलांचं, युथचं, स्टुडंट्सचं भलं होईल असं आम्ही करत राहतो. तर हा अजून एक एक्झाम्पल आहे. आमच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटनी खूपच चांगली कामगिरी केली आहे आणि हे खूपच मोठं प्रेस्टिजियस इव्हेंट आहे. काय प्रेस्टिजियस आहे कारण का युथ अफेअर्स मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स इथे आम्हाला हा कार्यक्रम होस्ट करायला आम्हाला ही संधी मिळाली आहे. आम्ही मिनिस्ट्रीच्या बिहाफवरती हा कार्यक्रम होस्ट करतोय. हे खूपच मोठा एक मानाचा तुरा म्हणता येईल आपल्या रसायनीसाठी, रायगडसाठी, महाराष्ट्रासाठी. मिनिस्ट्री ऑफ युथचा कार्यक्रम आमच्या कॅम्पसमध्ये आम्ही राबवला. एवढी मोठी मॅरेथॉन आम्ही राबवली. 1,500 पेक्षा जास्त विद्यार्थीच नाही, 60+, 40+ असे यंग लोक पण पळाले आहेत. सगळे फॅमिली मुलांना घेऊन पळाले आहेत आणि रसायनीमध्ये खूपच आनंदाचं वातावरण, फिटनेसचं वातावरण आणि स्पोर्ट्स बद्दल कॉन्शियसनेसचं वातावरण पिल्ले HOC कॅम्पस करत आहे. फिटनेस का डोस आधा घंटा रोज या निरोगी जीवनशैलीचा संदेश देत ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. ही मॅरेथॉन फक्त स्पर्धा नसून निरोगी जीवनशैलीला चालना देणारा उपक्रम होता. भारतीय क्रीडा मंत्रालय आणि पिल्लई HOC कॅम्पस यांच्या पुढाकारामुळे या मॅरेथॉनने मोठे यश मिळवले आहे. सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, रसायनी.